समाधान. एक श्रीमंत सावकार होते. त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती. पुढील 7 पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी संपणार नाही, एवढी संपत्ती त्यांनी मिळवली होती. तरी पण हा श्रीमंत व्यक्ती सुखी नव्हता. त्याच्या मनात नेहमी काहीतरी खटकत होते. त्यामुळेच रात्रभर झोप त्याला यायची नाही. खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे, मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेल आणि मला सुखाची झोप लागेल. त्याला कोणीतरी सांगितले, तू संतांना शरण जा, म्हणजे संत तुला यातून सोडवतील. श्रीमंत व्यक्ती संतांच्या शोधार्थ निघाला. वाटेत एक झाडाखाली एक साधू महाराज बसले होते, ज्यांना नमस्कार करून श्रीमंत व्यक्ती म्हणाला, महाराज, मला काही कमी नाही. पुढील 7 पिढ्या बसून खातील एवढे मिळवले आहे, तरी मी सुखी नाही. एक विवंचना मला झोप येऊ देत नाही, त्यामुळे मी सुखी नाही. त्यावर साधू महाराज म्हणाले, आधी विवंचना काय आहे ते सांग, म्हणजे यातून तुला कसे सुटायचे ते मी तुला सांगतो. श्रीमंत व्यक्ती म्हणाला, महाराज, तसं म्हणाल तर मला काही विवंचना नाही, पण एकच काळजी आहे, ती म्हणजे माझ्या 8व्या पिढीचं काय होईल. कारण 7 पिढ्यांचे कमावून ठेवले आहे मी. चिंता आहे ती 8व्या पिढीची. साधू महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुला यातून सोडवतो. साधूंनी त्याला 1 किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि म्हणाले की त्या डोंगरावरती एक म्हातारी एका झोपडीत राहते, तिला हे तांदूळ देऊ नये, म्हणजे मी तुला या विवंचनेतून मुक्त करतो. तांदूळ घेऊन श्रीमंत व्यक्ती म्हातारीच्या झोपडीत आला, ज्या झोपडीला दारसुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती. तिची भावसमाधी लागली होती. श्रीमंत व्यक्तीच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली. तिने वर पाहिले आणि म्हणाली, का आलास बाबा इथे? तो व्यक्ती म्हणाला, म्हातारी, तुला तांदूळ द्यायला आलो आहे, हे घे, मग मी जातो. ती म्हणाली, का रे, तुला मागितले होते का? तुझ्यासमोर हात पसरवला होता का? नाही ना. मग का आणलेस तांदूळ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग. तो व्यक्ती म्हणाला, मला त्या झाडाखाली बसलेल्या साधूने पाठवलं आहे, म्हणून मी आलोय. ती म्हातारी म्हणाली, त्या साधूला जाऊन सांग की अजून 2 दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत. श्रीमंताने आपली अक्कल चालवली. तो म्हणाला, म्हातारे, 3ऱ्या दिवसाला होतील, राहू दे. त्यावर ती म्हणाली, माझ्या 3ऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधूलाही नको. त्याला सांग, माझ्या 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जळ स्तरी भजन करत बसले त्याला आहे. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधूसमोर पिशवी ठेवून निघाला. साधूने त्याला हाक मारली, अरे, विवंचना घेऊन आला होतास ना, मी तुला त्यातून सोडवणार आहे. श्रीमंत व्यक्ती खाली मान घालून म्हणाला, महाराज, मला उत्तर मिळाले. 3ऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे, तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे. म्हणजेच सुख कशात आहे हेच आम्हाला कळत नाही, तर सुख समाधानात आहे, आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही, ते भगवंताच्या भजनानेच मिळते. सुख हे पाहण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. ते अनुभवायला जमलं की तुम्ही समाधानी आहात, आणि तुमचं सुख हे कशात आहे हे तुम्हाला ठाऊक असायलाच हवं. मुलांचे सुख जर त्यांच्या आईवडिलांच्या आनंदात असेल तर त्या मुलांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यातच ते समाधानी आहेत. नवरा बायकोचे सुख जर एकमेकांच्या स्वप्नपूर्तीत असेल तर त्यांनी एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यानेच ते आनंदी सुखी समाधानी होऊ शकतात. भुकेल्या अन्न, तहानलेल्याला पाणी, अज्ञानाला ज्ञान आणि आपल्या माणसाला साथ या गोष्टी जरा अचूक झाल्या तर समजा समाधान आले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.